नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक मेरुकर यस्वी. विद्यार्थ्यांनो, अध्यापनाच्या अर्थशास्त्राच्या अध्यापनाच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी अर्थशास्त्राच्या प्रकरण नंबर 1चा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आपल्या न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज हिंजवडी या शाळेअंतर्गत आपण ऑनलाईन अध्यापन सुरू केलेलं आहे शासकीय आदेशानुसार. त्या ऑनलाईन अध्यापनाचे व्हिडिओ आपण सर्वांनी पाहायचे आहेत. सर्वांचे नंबर ऑनलाईन त्या विद्यार्थी ग्रुपला जॉईन असणं आवश्यक आहे. आपल्या एखाद्या मित्राचा नंबर जॉईन नसेल तर त्यांना आपण सांगायचं आहे, जॉईन व्हायला सांगायचं आहे. विद्यार्थी मित्र हो, आज आपण 12वी अर्थशास्त्र यामध्ये प्रकरण 1 सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याची माहिती आपण घेणार आहोत. या प्रकरणामध्ये आपण मागील अध्यापनाच्या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या अर्थशास्त्रात दोन शाखा आहेत याचं विवेचन केलं होतं. त्याचबरोबर या अर्थशास्त्रातील महत्त्वाचे उल्लेखनीय अर्थतज्ञ रॅग्नर फ्रिश यांची आपण माहिती घेतली होती. नॉर्वे या देशातील शास्त्रज्ञ आहेत, त्यांचे अर्थशास्त्रामध्ये योगदान महत्त्वाचे आहे. त्यानंतर आपण स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र यांच्या ऐतिहासिक वाटचालीची आपण माहिती घेतली होती की त्यामध्ये नवसनातनवादी अर्थशास्त्राने सूक्ष्म अर्थशास्त्राचा विकास केला आणि स्थूल अर्थशास्त्र विकास हा प्रामुख्याने 16व्या-17व्या शतकामध्ये झालेला दिसतो. निसर्गवादी विचारवंतांनी सुद्धा यामध्ये भर घातलेली दिसते. केन्स असतील, रिकार्डो असेल, मिल असेल, या विचारवंतांमध्ये ॲडम स्मिथ असतील, यांची भूमिका त्या स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये महत्त्वाची आहे. विद्यार्थी मित्रो, आपण पुढला मुद्दा सुरू करणार आहोत आज की प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ, व्याख्या याची माहिती आपण घेणार आहोत. त्याचबरोबर व्याप्ती देखील अभ्यासणार आहोत. मग सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन प्रमुख अर्थशास्त्राच्या शाखा आहेत. त्यांची व्याख्या पण ते शाखा म्हणजे काय माहिती अभ्यासली होती. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय आपण अभ्यासलं होतं की प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक घटकाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र. सूक्ष्म भागाचा अर्थव्यवस्थेतील लहानात लहान घटकाचा अभ्यास करणारे शाखा जी आहे त्याला म्हणता येईल सूक्ष्म अर्थशास्त्र. आणि दुसरी शाखा जी होती ती म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. अर्थव्यवस्थेतील एकूण घटकाचा, संपूर्ण घटकाचा, समग्र घटकांचा आर्थिक वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. आपण उदाहरण घेतलं होतं की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे एखाद्या जंगलाचं उदाहरण घेतलं, जंगलातील एका वृक्षाचा अभ्यास सखोलतेने करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. आणि संपूर्ण जंगलाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे त्याला म्हणता येईल स्थूल अर्थशास्त्र. असे दोनची उदाहरणं आपण घेतले होते, यावरून तुम्हाला समजलं असेल. विद्यार्थी मित्र, आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्र अर्थ समजून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण त्याची व्याख्या अभ्यासणार आहोत आणि या सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती कशा प्रकारची आहे याची माहिती घेणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आता सूक्ष्म अर्थशास्त्र याची आपण माहिती घेत असताना सूक्ष्म म्हणजे लहान भाग किंवा हिस्सा होय. सूक्ष्म अर्थशास्त्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक किंवा पेढी, विशिष्ट वस्तू किंमत किंवा घटकाची किंमत यासारख्या वैयक्तिक घटकांच्या आर्थिक क्रिया व वर्तनाचा अभ्यास करते. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, तर की ज्यामध्ये अर्थव्यवस्थेतील अतिशय लहान लहान भागाचा अभ्यास, सखोलतेने अभ्यास केला जातो. वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक, वैयक्तिक वस्तूच्या किमती किंवा एका वस्तूची किमती किंवा पेढी, विशिष्ट वस्तू किंमत अशा वैयक्तिक घटकांचा आर्थिक क्रियांचा अभ्यास किंवा त्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र.
मायक्रो इकॉनॉमिक्स असं त्याला म्हणता येईल. विद्यार्थी मित्रो, या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या व्याख्या आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये तुम्ही यापूर्वी सूक्ष्म अर्थशास्त्र च्या काही महत्त्वाच्या व्याख्या अभ्यासल्या आहेत. अजूनही काही व्याख्यांची आपण चर्चा करणार आहोत. 11वीच्या अर्थशास्त्रामध्ये तुम्ही काही याची व्याख्या पण अभ्यासल्या होत्या. त्याचबरोबर या ठिकाणी आज आपण काही सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या जी आहेत त्याची आपण माहिती या ठिकाणी घेणार आहोत. तर सूक्ष्म अर्थशास्त्र याचा अभ्यास करताना त्याची व्याख्या जर अभ्यासाचं म्हटलं तर मॉरिस डॉब हे एक विचारवंत आहेत. त्याचबरोबर दुसरे विचारवंत आहेत ते म्हणजे आपल्याला सांगता येईल ए.पी. लर्नर. ए.पी. लर्नर आणि मॉरिस डॉब या अर्थतज्ञांच्या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या संबंधित त्यांनी केलेली व्याख्या याची माहिती आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. मग सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय ही माहिती सांगताना मॉरिस डॉब यांच्या मते अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. म्हणजे अर्थव्यवस्था जी असते त्या अर्थव्यवस्थेचे अतिशय सूक्ष्मपणे बारकाईने अध्ययन करणे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. अशी व्याख्या साधी सोपी व्याख्या ही मॉरिस डॉब यांनी केलेली आहे. काय केली व्याख्या तर सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. त्यानंतर दुसरी व्याख्या विचारवंत आहेत ए.पी. लर्नर यांच्या मते सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शक की जो आपण लहान बारीक डोळ्याने दिसत नाही वस्तू त्या आपण त्याद्वारे पाहत असतो यंत्राद्वारे त्याला सूक्ष्मदर्शक म्हणता येईल. या सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते. अर्थव्यवस्था रूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने म्हणजे अर्थव्यवस्था रूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचलनात कशा प्रकारे भूमिका पार पडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र या पेशींकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहते. अशा प्रकारचं विवेचन ए.पी. लर्नर या अर्थतज्ञाने त्या ठिकाणी केलेलं आहे. अर्थव्यवस्थेचं विचलन व्याख्या अशी त्यांनी त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते. अर्थव्यवस्था रूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने आणि उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचलनात कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र या पेशींकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहते असं विवेचन लर्नर यांनी केलेलं आहे. थोडक्यामध्ये अर्थव्यवस्था रूपी मानवी शरीरामध्ये लाखो पेशी असतात. लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबे हे उपभोक्ते मानले जातात आणि उत्पादन संस्था या प्रामुख्याने उत्पादकाच्या रूपाने त्या ठिकाणी भूमिका पार पडतात. हे अभ्यासासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र पेशींकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहते. अशा प्रकारच्या दोन व्याख्या या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो नंतर आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अभ्यासणार आहोत. आता व्याप्ती म्हणजे विस्तार. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अभ्यासताना सूक्ष्म आणि स्थूल या दोन शाखा ज्या आहेत या दोन शाखांचा विचार केला तर प्रामुख्याने सूक्ष्मदर्शी अर्थशास्त्राची व्याप्ती ही स्थूल अर्थशास्त्रापेक्षा मर्यादित आहे असं म्हणता येईल. कारण ते फक्त वैयक्तिक विशिष्ट घटकाचा अभ्यास केला जातो
आणि म्हणून त्या ठिकाणी मोठ्या घटकाचा समग्र घटकाचा अभ्यास केला जात नाही. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही मर्यादित स्वरूपाची आहे, कमी स्वरूपाची आहे असं आपल्याला सांगता येईल. मग सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करताना त्या ठिकाणी काही आपल्या पुस्तकामध्ये चार्ट दिलेला आहे. ह्या चार्ट अभ्यासण्यापूर्वी त्या ठिकाणी या अर्थशास्त्राची व्याप्तीचा विचार केला तर प्रामुख्याने या व्याप्तीमध्ये काय अभ्यासाचे आहे आपल्याला, तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये किंमत सिद्धांत आणि साधन सामग्रीचे वाटप ही आहे आणि कोणत्या वस्तूचे उत्पादन करावे, किती प्रमाणात करावे, उत्पादन कोणी करावे, कोणत्या पद्धतीने उत्पादन करावे, उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये विभाजन कसे करावे, साधन सामग्रीचे उत्पादन व उपभोग यासाठी कार्यक्षम वितरण कसे असावे इत्यादी आर्थिक प्रश्न सोडवण्यावर सूक्ष्म अर्थशास्त्र भर देते. त्या अनुषंगाने सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती पुढील प्रमाणे आपल्याला स्पष्ट करता येते. आता सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अभ्यासना तुमच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी पेज नंबर 2 वरती एक चार्ट दिलेला आहे, तक्ता दिलेला आहे. तो तक्ता जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी या सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती 3 घटकामध्ये विभागलेली आहे. 3 घटक कोणते? अ घटक आहे आपल्याला सांगता येईल वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. दुसरा घटक आहे त्या ठिकाणी दुसरा घटक आहे त्या ठिकाणी उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. म्हणजे पहिला आहे वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, दुसरा आहे उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आणि तिसरा घटक आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. अशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती 3 घटकामध्ये विभागली जाते. हे 3 घटक कोणते आहेत? तर एक घटक आहे वस्तूच्या किंमत निश्चित सिद्धांत, दुसरा आहे उत्पादन घटकाच्या किंमत निश्चित सिद्धांत आणि आर्थिक कल्याण सिद्धांत. वस्तूच्या किंमत निश्चित सिद्धांत, उत्पादन घटकाच्या किंमत निश्चित सिद्धांत आणि आर्थिक कल्याण सिद्धांत असे 3 घटकामध्ये ही व्याप्ती विभागलेली आहे. त्यानंतर या प्रत्येक घटकाचे उपघटक काय आहेत? पहिला घटक जो आहे तो म्हणजे वस्तूच्या किंमत निश्चिती सिद्धांत. त्याचा विचार केला तर प्रामुख्याने ही किंमत निश्चिती निश्चिती करताना मागणीच्या विश्लेषणाद्वारे आणि पुरवठ्याच्या विश्लेषणाद्वारे ही निश्चिती करता येते. म्हणजे वस्तूच्या किमती मागणीद्वारे आणि पुरवठ्याचा विचार करून त्या ठिकाणी किमती निश्चित होत असतात. मागणी जास्त पुरवठा कमी असेल तर मागणी वाढते, म्हणजे किंमत ही कमी जास्त होत असते. म्हणजे थोडक्यात वस्तूच्या किंमत निश्चित सिद्धांत हे 2 घटकाद्वारे निश्चित होतात. ते 2 घटक कोणता आहे तर मागणीचे विश्लेषण आणि पुढला आहे पुरवठ्याचे विश्लेषण. तशाच प्रकारे दुसरा घटक पाहिला उत्पादन घटकाची किंमत निश्चिती. मग वस्तूच्या किंमत निश्चिती कशा होतात पाहिलं तर उत्पादन घटकाची किमती कशा निश्चित होतात तर त्या प्रामुख्याने उत्पादनाचे घटक 4 प्रमुख घटक आहेत: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. अशा प्रकारे 4 घटक जे आहेत या 4 घटका ज्याद्वारे उत्पादनाचे प्रमुख घटक किती आहेत? 4 आहेत. कोणते आहेत तर भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. हे 4 घटक उत्पादन करताना उपयुक्त असतात, महत्त्वाचे असतात आणि उत्पादनाचे प्रमुख घटक म्हटले. या घटकाचे मोबदले किंवा ते किमती जे असतात त्या ठरतात की भूमीला खंड द्यावा लागतो. भूमीला खंड द्यावा लागतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी म्हणजे खंड, वेतन, व्याज, हे नफा हे त्यांचे प्रामुख्याने मोबदले आपल्याला सांगता येतात. परंतु भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे घटक जे आहेत त्या घटक उत्पादनामध्ये सहभागी असतात. मग या घटकाला प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये त्यांना काही मोबदले मिळतात. जसं भूमीला खंड मिळतो, श्रमाला वेतन मिळतं, भांडवलाला व्याज मिळतं आणि संयोजकाला नफा मिळतो. या मोबदल्यांची निश्चिती करण्यास मदत होते. म्हणजे विद्यार्थी मित्रो, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्तीचा दुसरा घटक आहे तो म्हणजे उत्पादन घटकाच्या किमती.
निश्चिती सिद्धांत हे उत्पादन घटक किंमत निश्चित सिद्धांत हे प्रामुख्याने उत्पादनाच्या 4 घटकावर आधारित असतात. कोणते 4 घटक? तर भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. जसं भूमीला खंडच्या स्वरूपात मोबदला मिळतो, त्याचबरोबर श्रमाला वेतन मिळतं श्रमिकाला, त्यानंतर भांडवलाला व्याज मिळतं आणि संयोजक जे आहे त्याला आपण नफा मिळतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी उत्पादन घटकाच्या किमती निश्चित होताना हे घटक महत्त्वाचे असतात. त्यानंतर तिसरा घटक आहे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा तिसरा घटक, तो म्हणजे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. मग आर्थिक कल्याण सिद्धांत जे देखील प्रामुख्याने 5 चार्टमध्ये विचार केला तर त्या ठिकाणी त्याचे देखील 3 प्रकार पडतात. 3 घटकामध्ये की उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता. म्हणजे त्या ठिकाणी आर्थिक कल्याणाचे सिद्धांतमध्ये त्या ठिकाणी जास्तीत जास्त वस्तूचे उत्पादन होणं आवश्यक असतं, त्या उत्पादनाचं वितरण व्यवस्थित होणं आवश्यक असतं आणि त्याद्वारे लोकांना जास्तीत महत्तम कल्याण साधणं गरजेचं असतं. आणि म्हणून आर्थिक कल्याण सिद्धांत हा एक घटक प्रामुख्याने त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आपण हे चार्टचा आपण अभ्यास केला. त्यानंतर आपण प्रत्येक एक घटकाची सविस्तर माहिती या ठिकाणी घेणार आहोत. विद्यार्थी मित्र, तर उत्पादन घटकाच्या त्या ठिकाणी सूक्ष्मदर्शी किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती अभ्यासताना जे 3 घटक आहेत त्या 3 घटकामध्ये पहिला घटक आपण अभ्यासतो तो म्हणजे कोणता? तर वस्तूच्या किंमत निश्चिती सिद्धांत. आता वस्तूच्या किंमत निश्चित सिद्धांत आताच आपण पाहिलं की वैयक्तिक वस्तूच्या किमती बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठ्याने निश्चित होत असतात. सूक्ष्म अर्थशास्त्र मागणी विश्लेषणाशी संबंधित आहे. हे वैयक्तिक उपभोक्त्याचे वर्तन आणि वैयक्तिक उत्पादकाच्या वर्तनाशी संबंधित आहे. म्हणजे सूक्ष्मदर्शी अर्थशास्त्र जे आहे त्याचा पहिला घटक आहे वस्तूच्या किंमत निश्चिती सिद्धांत. यामध्ये माहिती अभ्यासताना की सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तू आणि सेवांच्या किंमत निर्धारणासाठी अभ्यास केला जातो. वस्तूच्या सेवांच्या किमती त्यांच्या मागणीच्या व पुरवठ्याच्या समतोलातून ठरतात. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्रात मागणी, पुरवठा, उत्पादन खर्च, उत्पादन फलन यांच्या सिद्धांताचा समावेश त्या ठिकाणी होतो. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्तीमध्ये पहिला घटक वस्तूच्या किमती किंवा किंमत कशा निश्चित होतात त्या संबंधीची माहितीमध्ये असते. आणि किंमत निश्चित होत असताना त्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा यांच्या समतोलातून वस्तूची किंमत निश्चित होते. उदाहरण आपल्याला देता येईल, बाजारामध्ये वस्तूच्या किमती ह्या कशा ठरतात? तर प्रामुख्याने एखाद्या वस्तूचा पुरवठा जास्त असेल तर प्रामुख्याने किंमत कमी होत असते. जर एखाद्या वस्तूचा तुटवडा असेल, कमी असतील, पुरवठा कमी असेल तर त्या ठिकाणी त्या वस्तूची किंमत जास्त वाढते. म्हणजेच साहजिकच जसं त्या ठिकाणी पुरवठा आणि मागणी या 2 घटकाच्या समतोलातून त्या ठिकाणी किंमत ही निश्चित होत असते. आणि म्हणून सूक्ष्मदर्शी अर्थशास्त्रामध्ये किंमत निश्चिती, वस्तूच्या किंमत निश्चित सिद्धांत याची माहिती अभ्यास जाते. हा पहिला घटक घटक आपण पहिला. दुसरा घटक आहे विद्यार्थी चार्टमधला तो म्हणजे उत्पादन घटकाच्या किमती निश्चितीचे सिद्धांत. आता उत्पादन घटकाच्या किमती निश्चित सिद्धांत अभ्यासताना त्या ठिकाणी अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे उत्पादन प्रक्रियेतील सहभागी होणारे महत्त्वाचे 4 घटक आहेत. या 4 घटकांचा विचार केला तर भूमीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा या मोबदल्याची निश्चिती करण्यास मदत होत असते. सूक्ष्म अर्थशास्त्रात उत्पादन घटकाच्या किंमत निर्धारणासाठी अभ्यास केला जातो. भूमी, श्रम, भांडवल, संयोजक या 4 उत्पादन घटकाच्या किमती म्हणजे मोबदले अनुक्रमे खंड, वेतन, व्याज, नफा यांच्या मागणीच्या व पुरवठ्याच्या समतोलातून ठरतात. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्रात खंड, वेतन, व्याज, नफा यांच्या सिद्धांताचा समावेश देखील केला जातो. म्हणजे
सूक्ष्मदर्शी अर्थशास्त्रामध्ये खंड, वेतन, व्याज या अशा विविध सिद्धांताचा अभ्यास त्यामध्ये केला जातो. आणि म्हणून दुसरा घटक आपण अभ्यासला तो म्हणजे उत्पादन घटकाच्या किंमत निश्चिती सिद्धांत, याची माहिती आपण घेतली. ब घटक. त्यानंतर क घटक आहे आर्थिक कल्याण सिद्धांत. आता आर्थिक कल्याणाचा अभ्यास हा प्रामुख्याने साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. आर्थिक कल्याण साधायचं असेल तर साधन सामग्रीचं वाटप हे चांगल्या प्रकारे होणं आवश्यक आहे. जर साधन सामग्री झालेल्या वाटपामुळे संपूर्ण समाजाला महत्तम समाधान प्राप्त होत असेल तर ते वाटप कार्यक्षम वाटप आहे असे म्हणता येईल. साधनाच्या कार्यक्षम वाटपामुळे समाजाचे जास्तीत आर्थिक कल्याण उद्दिष्ट साध्य होते. दुसऱ्या शब्दात आर्थिक कार्यक्षमतांचा अभ्यास यात होत असतो. आर्थिक कार्यक्षमता 3 प्रकारे विचार त्याने केला जातो. आर्थिक कल्याण कार्यक्षमता जी आहेत या 3 कार्यक्षमता त्यामध्ये पहिले सांगता येईल उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. आता उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमतामध्ये काय सांगायचं त्यामध्ये, तर उपलब्ध साधन सामग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे म्हणजे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता होय. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता काय आहे, तर उपलब्ध साधन सामग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे म्हणजे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता होय असं म्हणता येईल. सूक्ष्म अर्थशास्त्रात उपलब्ध साधनांच्या सहाय्याने आधारे महत्तम उत्पादन कशाप्रकारे घडून येईल याचे स्पष्टीकरण केले जाते. त्याचबरोबर दुसरी कार्यक्षमता आहे उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता. आता उपभोग म्हणजे आपण जे ग्रहण करतो, विकत घेतो ग्राहक, संपूर्ण समाजास जास्तीत जास्त समाधान प्राप्त होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण होणे म्हणजे उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता होय. म्हणजे संपूर्ण समाजात जास्तीत जास्त समाधान प्राप्त होईल अशा पद्धतीने उत्पादन वस्तूचे वितरण होणे म्हणजे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता होय, की ज्याद्वारे प्रामुख्याने महत्तम कल्याण हे साधता येईल. त्याला म्हणता येईल उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता. तिसरी आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता. आता एकूण आर्थिक कार्यक्षमतामध्ये लोकांना प्राधान्याने हवे असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन होणे म्हणजे एकूण आर्थिक कार्यक्षमता होय. सूक्ष्म अर्थशास्त्र एकूण आर्थिक कार्यक्षमता कशी प्राप्त होईल याचे स्पष्टीकरण करते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता आणि आर्थिक कार्यक्षमता अशा 3 कार्यक्षमता ज्या आहेत त्याची माहिती आपण इथे घेतली. आता उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमतेची आपण माहिती घेतली की उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर करून उत्पादन घडवून आणणे म्हणजे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. दुसरी आहे उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता की संपूर्ण समाजाचे जास्तीत समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादन आणि वस्तूचे वितरण होणं त्याला म्हणता येईल उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता. तिसरा आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता. लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हवे असणाऱ्या वस्तूचे उत्पादन होणे म्हणजे एकूण आर्थिक कार्यक्षमता होय. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र या कार्यक्षमता साध्य करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या अटींचे विवेचन सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केले जाते. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास हे प्रामुख्याने किंमत सिद्धांत व साधनसामग्रीचे वाटप यांचे संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र या शाखेत संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित समग्र परिणामांचा अभ्यास केला जातो. या शाखेमध्ये बेकारी, दारिद्र्य, उत्पन्नाची विषमता यासारख्या राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्यांचा अभ्यास केला जात नाही. आर्थिक वृद्धीचे सिद्धांत, व्यापार चक्रे सिद्धांत, मौद्रिक राज्य वित्तीय धोरणे इत्यादीचा अभ्यास देखील या अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही. त्याच्या कक्षेबाहेर असतात. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही प्रामुख्याने आपल्याला मर्यादित आहे असं आपल्याला म्हणता येईल. विद्यार्थी मित्र वरील सर्व विवेचन असं दिसून येतं. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्ती ही किंमत सिद्धांत व साधन सामग्रीचे वाटप यांचा समावेश होतो. या शाखेत संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित समग्रपणाचा अभ्यास केला जात नाही. म्हणजे बेकारी, दारिद्र्य, उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन इत्यादी घटक अभ्यास केला जात नाही. आणि म्हणून या शाखेचा अभ्यास कक्षेबाहेर घटक असल्यामुळं स्थूल अर्थशास्त्राच्या तुलनेत सूक्ष्म
अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे. तुम्हाला कारण द्या म्हणून प्रश्न विचारला जाऊ शकेल किंवा चूक की बरोबर चूक की बरोबर त्याचं कारण सांगा असा प्रश्न विचारला जाईल. त्यावेळेस तुम्हाला विचारतील की सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे. आता मर्यादित का आहे स्थूल अर्थशास्त्रापेक्षा? तर तेच आपण पाहिलं की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय अर्थव्यवस्थेसंबंधी घटकाचा अभ्यास केला जात नाही. दारिद्र्य, बेकारी, संपूर्ण अर्थव्यवस्था, समग्र अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जात नाही. त्याचबरोबर व्यापार चक्रे, आर्थिक वृद्धी सिद्धांत इत्यादी समग्र घटकांचा, चलनविषयक घटकांचा अभ्यास केला जात नाही. आणि म्हणून या सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती स्थूल अर्थशास्त्रापेक्षा कशी आहे? तर त्या ठिकाणी ती मर्यादित स्वरूपाची आहे असं तुम्हाला उत्तर लिहिता येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, आज आपण सूक्ष्मदर्शी अर्थशास्त्राची किंवा सूक्ष्मदर्शी अर्थशास्त्राची व्याख्या, अर्थ आणि त्या ठिकाणी आपण व्याप्ती अभ्यासली. व्याप्ती अभ्यासताना आपण काय अभ्यासलं? आपण त्या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण व्याप्ती अभ्यासताना त्या सूक्ष्मदर्शी अर्थशास्त्राची व्याप्तीचे 3 प्रकार आहेत, 3 घटक आहेत, अ, ब आणि क. कोणते घटक आहेत ते? सूक्ष्मदर्शी अर्थशास्त्राची व्याप्तीचे 3 घटक. अ घटक आहे वस्तूच्या किंमत निश्चिती सिद्धांत, ब आहे उत्पादन घटकाच्या किंमत निश्चिती सिद्धांत आणि तिसरा क घटक आहे आर्थिक कल्याण सिद्धांत. अशा 3 घटकाशी संबंधित सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती गुरफटलेली आहे. याची आपण विश्लेषण आज केलेलं आहे. या 3 घटकामध्ये विचार केला तर आपण अ घटक जो पाहिला वस्तूच्या किंमत निश्चित सिद्धांत, तर वस्तूची किंमत ही प्रामुख्याने बाजारातील मागणी आणि पुरवठा या घटकाच्या समतोलातून वस्तू किंमत ठरतात, हे आपण त्यामध्ये पाहिलं. दुसरं पाहिलं आपण उत्पादन घटकाच्या किमती कशा निश्चित होतात? तर उत्पादन घटकाच्या किमतीचे उत्पादन 4 घटक आहेत. त्यामध्ये भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या हे घटक जे आहेत. या घटकांना मिळणारे मोबदले जे आहेत, खंड, वेतन, व्याज, नफा, अनुक्रमे या सर्वांचे सिद्धांत यांचा अभ्यास त्यामध्ये केला जातो. तिसरा घटक पाहिला आपण आर्थिक कल्याण सिद्धांत. आर्थिक कल्याण सिद्धांतामध्ये आपण कार्यक्षमतांचा अभ्यास केला की ज्यामध्ये महत्तम कल्याण समाज कसं होईल. त्यामध्ये उत्पादन क्षेत्राची कार्यक्षमता, उपभोग क्षेत्राची कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता. उत्पादन क्षेत्राची कार्यक्षमतामध्ये उपलब्ध असलेल्या साधनांचा पुरेपूर वापर करून उत्पादन जास्त उत्पादन करणं म्हणजे उत्पादन क्षेत्राची कार्यक्षमता. दुसरा पाहिला उपभोग क्षेत्राची कार्यक्षमता कशी आहे? तर त्या ठिकाणी वस्तू आणि सेवांचं वितरण मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे कसं होईल जेणेकरून महत्तम समाजाचं कल्याण साधलं जाईल आणि त्याला म्हणता येईल उपभोग क्षेत्राची कार्यक्षमता. आणि तिसरं आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता. एकूण आर्थिक कार्यक्षमतामध्ये लोकांना प्राधान्य हवे असलेल्या वस्तूचं वितरण होणं, उत्पादन होणे म्हणजेच एकूण आर्थिक कार्यक्षमता होय. अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांनो सूक्ष्मदर्शी अर्थशास्त्राची व्याप्ती आपण आज अभ्यासली. तुम्हाला बोर्ड परीक्षेला दीर्घोत्तर प्रश्न विचारतो, सूक्ष्मदर्शी अर्थशास्त्राची व्याप्ती सांगा, व्याख्या देऊन व्याप्ती सांगा. ही व्याप्ती सांगताना तुम्हाला एक टेक्निक सांगतो. त्या ठिकाणी आपण जो चार्ट पाहिला पेज नंबर 2 वरचा, तो चार्ट तुम्ही पाठ करून ठेवायचा आहे. चार्ट तुम्ही मांडला त्या चार्टचंच फक्त विश्लेषण करायचं आहे. त्यामुळे अ, ब, क आणि त्याचं मुद्द्याचं विश्लेषण करायचं. लगेच तुमची व्याप्ती तिथं पूर्ण होणार आहे. म्हणजे सूक्ष्मदर्शी अर्थशास्त्राची व्याप्ती हा दीर्घोत्तर प्रश्न 8 मार्कासाठी बोर्डाला विचारला जात असतो आणि म्हणून तो आपण त्याची तयारी करायची आहे. विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या आणि व्याप्ती याची आपण सविस्तर सखोल माहिती घेतलेली आहे. व्हिडिओ आपण ऐकायचा आहे, एकदा ऐका, दोनदा ऐका किंवा पुस्तकात वाचा की जेणेकरून तुम्हाला ते माहिती होईल. तुमच्या वहीमध्ये तुम्ही सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही तुम्ही लिहून घ्या. त्याचे मुद्दे ते विश्लेषण पुस्तकामध्ये आहे ते लिहून घ्या की जेणेकरून हा दीर्घोत्तर प्रश्न आपला 8 मार्काचा तयार होईल. याची आपण काळजी घ्यायची आहे. पुढील अध्यापनाच्या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये कोणती आहेत त्याची माहिती आपण घेणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्र हो.